नमस्कार मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा एक खूप महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे. ज्या निर्णयाअंतर्गत जर एखाद्या पदासाठी कमी पात्रता सांगितली असेल आणि त्याच्यामध्ये जर जास्त पात्रतावाल्याने अप्लाय केलं असेल तर त्याच्या नोकरीला आता धोका असू शकतो. सुप्रीम कोर्टाने खूप महत्त्वाचा जजमेंट दिलेला आहे. आता लक्षात घ्या, याच्या खूप साऱ्या न्यूज आलेल्या आहेत बघा. सगळ्या न्यूजपेपर मध्ये हे जे आहे तर ते न्यूज आपल्याला पाहायला मिळते. 10वी पास पात्रतेची नोकरी पदवीधराला देता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. तर हा निर्णय काय आहे तो समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. बघा मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, लीगल केस आहे. याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघणंच गरजेचं आहे. बरेच उमेदवार व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि नंतर जे आहे तर ते वेगळा एक गृहीत जे आहे तर ते धरून घेतात. तर माझी त्यांना रिक्वेस्ट असेल की व्हिडिओ तुम्ही जे आहे तर ते पूर्ण जो आहे तर तो पाहायला पाहिजे. आणि सोबतच लक्षात घ्या, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आपण लक्ष बॅच लॉन्च केलेले. महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, तुम्ही ही टीम जी आहे तर ती आपली पाहू शकतात. आता याच्यामध्ये आपण ऑफलाईन पण बॅचेस सुरू केलेले आहेत. पुणे 18 जून, संभाजीनगर 16 जून आणि नाशिक 22 जून पासून आपल्या नवीन बॅचेस सुरू होते. ऑनलाईन पण आपली मराठी माध्यमची बॅच 16 जून पासून, त्यासोबतच इंग्लिश माध्यमची बॅच ही 23 जून पासून जे आहे तर ते आपण सुरू करत आहोत. हे सर्व तुम्हाला मिळणार आहे इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. काही प्रॉब्लेम असेल तर आपले हे नंबर्स दिलेले आहेत, यांना तुम्ही कॉल करू शकतात. आता याची सुरुवात नेमकी कुठून झाली, नेमकं हे प्रकरण काय तर ते आपण समजून घेऊया. लक्षात घ्या, तामिळनाडूमध्ये एक बँक आहे, त्या बँकेचं नाव आहे सिंडिकेट बँक. ही तामिळनाडूतील बँक आहे. त्यांनी अटेंडंट या पदासाठी भरती काढली आणि त्यांनी तिथं लिहिलेलं होतं की याच्यासाठी कमाल पात्रता म्हणजे काय की मॅक्सिमम क्वालिफिकेशन काय असेल 10वी पास. मग एक उमेदवार तिथं लागला, जॉईन झाला आणि फॉर्म भरताना तिथं विचारलं होतं की तुम्हाला हायर क्वालिफिकेशन आहे का. त्याने तिथं नो म्हटलं आणि तो पदवीधर होता. आणि नंतर बँकेला कळलं की हा पदवीधर आहे आणि तिथं त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलं होतं की हे फक्त 10वी पास साठी हायर वाल्यांनी भरू नका. त्याने भरलं, पण त्याने काय केलं, तिथं पदवीधरला नो करून टाकलं, पदवीधरची माहितीच टाकली नाही तिथे त्याने. आणि नंतर बँकेने काय केलं, त्याला निलंबित केलं, बँकेने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. मग हा जो व्यक्ती होता हा गेला मद्रास हायकोर्टाने सांगितलं की बँका तुम्ही चुकीचं काम करताय, त्याला परत नोकरीवर घ्या. मग ही बँक पुढे गेली सुप्रीम कोर्टात गेली. मग सुप्रीम कोर्टाने या बँकेच्या बाजूने निर्णय दिला की बरोबर आहे, तुम्ही निलंबित केलेलं हे बरोबर आहे. मग त्याच वेळी सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षणे जी आहेत तर ती नोंदवलेली आहेत, ती मी तुम्हाला आता एक एक करून जे आहेत तर ते सांगतो. आता त्यांनी काय सांगितलं की एखाद्या पदाला जर तुम्ही 10वी पास ही कमाल पात्रता लावून दिलेली आहे, कमाल पात्रता, तर त्यावेळी हे पदवीधर ग्रॅज्युएट वगैरे हे तिथं फॉर्म भरूच शकत नाही. हे लक्षात घ्या, तिथं भरूच शकत नाही असं त्यांनी तिथं मेन्शन जे आहे तर ते तिथं करून दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, न्यायालयाने हे का सांगितलेलं, न्यायालयाचं पहिलं कारण काय आहे, न्यायालयाचं म्हणणे संधीची समानता. आता एखादा 10वी पास आहे, तो पदवीधर उमेदवारांसोबत स्पर्धा कशी करणार आहे. दुसरं, कामाचे स्वरूप आणि समाधान, याच्यावर कोर्टाने खरं निरीक्षण नोंदवलेले. त्यांचं काय म्हणणं आहे की एखाद्या पदासाठी ऑफिस बॉयचं काम असेल, तिथं तुम्ही पदवीधर घेतात, इंजिनियर घेतात, तो कधीच त्या पदाला व्यवस्थित काम करत नाही, तो लगेच दुसरं पद शोधून तिकडे निघून जातो. म्हणजे या पदावर थोडा अन्याय जो आहे तर तो होऊन जातो. आणि जाहिरातीत जे नियम दिलेले आहेत तर ते कायदेशीर मानले जातील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता हे नेमकं कशा पद्धतीने आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. आता हे सगळ्या काही गोष्टी झाल्या, चला ठीक आहे. आता याच्यामुळे भविष्यात अनेक प्रॉब्लेम जे आहेत तर ते होणारच आहे. सुप्रीम कोर्टाने पण काय सांगितलं बघा, कमाल शैक्षणिक पात्रता निश्चित करणे योग्यच, असं सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निर्देश आहे. बघा, कमाल इथं शब्द काय बघा, किमान हा शब्द आलेला नाहीये. त्याच्यामधला मी फरक जो आहे तर तो तुम्हाला पुढे समजून सांगतोच. आता या सगळ्या काही गोष्टी, आता तुम्हाला मी याचा परिणाम काय होणार आहे ते मी सांगतो आणि हा निकाल कशा संदर्भातला आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्या काही गोष्टी समजल्या. समजा एखादी जाहिरात आली, मी म्हणतो शिपाई गट ड ची जाहिरात आली, याच्यासाठी पात्रता असते 10वी पास. पण जाहिरातीमध्ये असं म्हटलं असेल किमान 10वी पास आणि कमाल जर दिलेलं नसेल त्यावेळी पदवीधर इलिजिबल आहेत, पदवीधर पात्र आहेत. समजा याच जाहिरातीमध्ये असं म्हटलेलं असेल की कमाल शैक्षणिक पात्रता ही 10वी पास आहे, त्यावेळी पदवीधर पात्र राहणार नाही. हा शब्द कशाचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या. जाहिरातीमध्ये नमूद आहे का, समजा जाहिरातीमध्ये नमूद नसेल की उच्च शैक्षणिक पात्रता विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही, असं जर नमूद नसेल आणि तिथं जर हायर क्वालिफिकेशन वाला असेल तर तो अलाउड असतो.
त्याला प्रॉब्लेम नाही आहे. हा प्रॉब्लेम कशामुळे होतो की जर त्यांनी तिथं कमाल शैक्षणिक पात्रता दिली असेल की 10वी पासच पाहिजे आहे आणि ज्यावेळी तुम्ही तुमची पदवीची माहिती लपवलेली आहे तर त्यावेळी तुमच्यावर कारवाई जी आहे तर ती होऊ शकते, तुम्हाला नोकरीतून काढलं जाऊ शकतं. हा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा महत्वपूर्ण निर्णय. बघा, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून MTech ची जाहिरात येते, CHSL ची जाहिरात येते, ही 10वी पासची असते, ही 12वी पासची असते. मग इथं बरेच पदवीधर लोक अप्लाय करतात, तर ते अप्लाय करू शकणार नाही का याच्या पुढे? करू शकतात मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही, कारण की यांनी इथं कमाल शैक्षणिक पात्रता सांगितलेली, यांना हायर क्वालिफिकेशन चालतं. पण बँकेने काय म्हटलं होतं की आम्हाला फक्त 10वी पास पाहिजे, फक्त 10वी पास पाहिजे, 10वीच्या वरचा नको. मग त्यावेळी ज्यांचं 10वीच्या पुढचं शिक्षण झालेलं त्यांना मात्र तिथं रोखलं गेलेलं आहे, हे तुम्ही तर लक्षात घ्या. म्हणून भविष्यात असं नाही होणार की जिथं फक्त 12वी पास लिहिलंय तिथं पदवीधरांनी अप्लाय करायचंच नाही. मग आता जी आदिवासीची जी एक्झाम आलेली होती चौकीदारची, ती फक्त 10वी पास होती. मग त्या ठिकाणी जे पदवीधरांनी फॉर्म भरले ते रिजेक्ट होतील का? त्यांना नोकरी मिळणार नाही का? तर तसं अजिबातच नाही आहे. मेन मुद्दा काय आहे, जर जाहिरातीत नियम मेन्शन केलेले असतील तर ते पाळणं इथं गरजेचे असणार आहे. हे सुप्रीम कोर्टाचा एक प्रॉपर निर्णय जो आहे तर तो इथं आलेला आहे. मग आपल्याला काय कळतं, समजा जाहिरातीमध्ये जर हा कमाल शब्द आलेला असेल तर त्यावेळी मात्र जाहिरातीच्या यशानुसारच जाणं गरजेचे. जाहिरातीमध्ये त्याच्याविषयी काही मेन्शन केलेलं नसेल आणि फक्त म्हटलं असेल की किमान 10वी पास पाहिजे, त्यावेळी मात्र जो काही पदवीधर उमेदवार आहे तर तो फॉर्म भरू शकतो आणि त्याला काही इश्यू येणार नाही, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलेले की जाहिरातीच्या नियमांमध्येच असणं गरजेचे असणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? तर हा अशा पद्धतीने निर्णय होता. ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल त्यांना समजलं असेल. तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या सर्व कमेंट्सला मी प्रॉपर रिप्लाय देणार आहे. ओके, सोबतच MPSC ग्रुप BC ची आपली लक्ष्य बॅच जी आहे तर ती तुम्ही आता इग्नाइट सोबत संपूर्ण तयारी करू शकतात. MPSC मध्ये खूप सारी पदं गेलेले आहेत, MPSC ची एक चांगली भरती येणार आहे, त्याच्यासाठी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही ठिकाणी इग्नाइट तुमच्या सोबत राहणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.